आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणे पवित्र 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 सयाशी परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा आणि देवप्पा तुझं वचन आम्हाला समजावून सांग आणि तुझं गौरव देवप्पा तू आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. हे प्रभू तुझं वचन आमच्या अंतःकरणात रुजू दे, त्याला अंकुर फुटू दे आणि हे प्रभू देवा त्याचा उत्तम वृक्ष होऊन देवप्पा त्याला पवित्र आत्म्याची फळं येऊ दे आणि त्याद्वारे प्रभू तुझं आणि केवळ तुझं गौरव होऊ दे. आमच्या जीवनाद्वारे देवप्पा तुझं गौरव होऊ दे अशी मी त्यावर नम्रतेचे कळकळीची प्रार्थना करतो. हे 2026 वर्ष आम्हा सर्वांना तू दाखवलंस म्हणजे उपकार मानतो, नावाला धन्यवाद करतो. या तुझ्या अनंत उपकाराबद्दल हे प्रभू आम्ही कसं उतराई व्हावं हे देवप्पा तूच आम्हाला शिकव. तू आम्हाला हाताला धरून चालव, आशीर्वादित कर आणि देवप्पा तुझी सेवा, तुझी स्तुती, तुझं गौरव अधिक अधिक करून घे. अनेक उत्तम आशीर्वादांनी, अनेक उत्तम अभिषेकांनी, अनेक उत्तम देणग्यांनी देवप्पा तू आम्हाला या 2026 मध्ये आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तृप्त कर. प्रभातीच देवप्पा तू आम्हाला रोज आणि रोज नवीन आशीर्वाद देऊन तृप्त कर. आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बापा, आमेन. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, लाभाचे, आशीर्वादाचे, दीर्घायुष्याचे, आरोग्याचे आणि परमेश्वराच्या कृपेचे, अनुग्रहाचे जावो. आमेन आमेन आमेन. दुप्पट आशीर्वादाचे जावं असं मी मगाशी म्हणलं होतं ना. मग कुणी मागितलं होतं दुप्पट आशीर्वाद? काय आलिशाने मागितला होता. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन आहे मागा म्हणजे मिळेल, आहे की नाही? आणि मग त्यांनी मागितलं मला दुप्पट आशीर्वाद दे, मग परमेश्वराने दिला की नाही? दिला. आमेन. प्रेज द लॉर्ड. एलियाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा परमेश्वराने आलिशाला दिला आणि मोठी कार्य आलिशाद्वारे परमेश्वराने करून घेतली. तसा दुप्पट आशीर्वाद परमेश्वर तुम्हालाही देव. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. तर 8व्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्त बाळ असताना त्याची आई मरिया आणि योसेफ त्यांना मंदिरामध्ये घेऊन गेले आणि त्या बालकाचं नाव काय ठेवलं? येशू. आणि हे तर तू उधळत असतानाच गॅब्रिएल दूताने सांगितलं होतं की तू त्याचं नाव येशू ठेव. मत्ती 1:21, मॅथ्यू 1:21. तू त्याचं नाव येशू ठेव म्हणजे तो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. येशू या नावाचा अर्थ काय आहे? तारणारा. येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा. मी सांगितलं होतं इब्री भाषेमध्ये यशोआ म्हणतात. यशोआ असं म्हणतात नाही का? य म्हणजे यहोवा आणि शुआ म्हणजे तारणारा. यहोवा परमेश्वर तोच कोण आहे? तारणारा. तोच परमेश्वर काय झालेला आहे? स्वर्गातून पृथ्वीवर उतरला आणि तोच बालक म्हणून जन्मला आणि तेव्हा त्याला तिथे स्वर्गामध्ये असणं शक्य होतं. म्हणून यशुआ, यहोवा तारणारा. यहोवा आणि शुआ म्हणजे तारणारा. एक वचन वाचूया. योहान कृषी वर्तमान 3रा अध्याय 13 वचन. योहान 3:13. स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही. पहा, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला असं लिहिलंय योहान 3:13. म्हणजे जेव्हा तो स्वर्गातून उतरला तेव्हाच तो स्वर्गात पण होता. हे देवाला शक्य आहे आणि म्हणून त्याचं नाव काय आहे? येशू. इब्रीमध्ये यशुआ. यशुआ म्हणजे यहोवा तारणारा. तो परमेश्वर स्वर्गातून उतरला आणि त्याच वेळेला तो स्वर्गातही होता. यहोवा देव म्हणून तो स्वर्गात होता. त्याला कोणी कधी पाहिलं नाही, परंतु तो आमच्या तारणासाठी मनुष्य म्हणून पृथ्वीवर उतरला. आणि दुसरा शास्त्रपाठ पण आपण वाचला की येशू हे नाव काय आहे? सर्वात उंच आहे. काय आहे? सर्वात उंच आहे. त्या बालकाचं नाव येशू ठेवलं 8व्या दिवशी मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि ते आधीच देवदूताने ठेवलेलं होतं. ते नाव सर्वात उंच आहे. त्याच्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे असे कबूल करेल. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय 10व्या वचनामध्ये दिलेलं आहे. त्याचं नाव सर्वात उंच आहे. प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे हे कबूल करेल. वाचूया फिलिप 2:10. यासाठी स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली जे काही आहे
त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. आमेन. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आणि नववचन ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव येशू. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. प्रत्येक जीव येशू हा प्रभू आहे असे कबूल करेल. आमेन. असं होईल. आपल्याकडं काही नसलं तरी येशू या नावामध्ये शांती आहे, ती येशू आपल्याला देतो. कारण यशा 9 अध्याय 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतो. जग देतं तशी शांती नाही, तर परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला एक त्याची शांती देतो. आपल्याकडे पैसे असले नसले तरी त्याची शांती आपल्याला परमेश्वर देतो. अशांत जग आहे. चोऱ्या माऱ्या, लूटपाट आणि आतंकवादी हल्ले यांनी हे संपूर्ण जग काय झालेलं आहे, अशांत आहे. आणि त्यामध्येही प्रभू श्री ख्रिस्त काय करतो, त्याची शांती आपल्याला देतो. आपल्याकडे पैसे नसले तरी, काही अडचण असली तरी, घरदार नसलं तरी, कमी काही असलं तरी परमेश्वर काय करतो, त्याची शांती आपल्याला देतो. आणि जग देतं तसं नाही. आपल्याला माहिती आहे, हिरो असू दे किंवा हिरोईन असू दे, ते एवढं टेन्शन, प्रेशर, डिप्रेशन असतं त्यांना की सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला. 2020 मध्ये त्यांनी काय केलं, सुसाईड केलं. मग आता त्याला फेम आहे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे, कार 2-2, 3-3 कारने तो जायचा मागे पुढे. इतकं त्याला सगळं वैभव असताना पण त्यांनी सुसाईड केलं. याचं कारण काय, अशांती आहे, डिप्रेशन आहे. कितीतरी हिरोईन आहेत, हिरो आहेत, मोठे मोठे लोक आहेत, सगळं आहे, परंतु शांती नाही. आणि येशू ख्रिस्ताला काय म्हटलेलं आहे, शांतीचा अधिपती. तो आम्हाला काय देतो, शांती देतो. येशू या नावात तारण आहे, येशू या नावात शांती आहे. ते तारण पण त्याने आम्हाला त्या नावामध्ये दिलेलं आहे. नामकरण झालं येशू. ते तारण पण त्याने दिलं, त्याने काय केलं, त्याची शांती पण आम्हाला दिली. आणि काही नसताना जी असते ती शांती आम्हाला कोण देतो, प्रभू येशू ख्रिस्त देतो. एकदा पेत्र आणि योहान गेले पहाटे मंदिराच्या दरवाजाजवळ, सुंदर नावाचा दरवाजा. पहाटे गेले तरी तिथे एक आंधळा भिकारी, आपला लंगडा भिकारी बसला होता भीक मागत. त्याला वाटलं काहीतरी मिळेल. पेत्राकडे काहीच नव्हतं द्यायला, त्याला पैसा नाही, काही नाही. पेत्र काय म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काही नाही, सोनं रुपये काही नाही, परंतु माझ्याकडे आहे नासोरी येशू. माझ्याकडे कोण आहे, नासोरी येशू. त्या नावाने मी तुला आज्ञा करतो, उठ आणि चालायला लागला. ही नासोरी येशूच्या नावाने आज्ञा करतो. येशू नावात किती सामर्थ्य आहे. त्या येशूच्या नावाने काय झालं, तो लंगडा भिकारी चालू लागला. आम्ही लंगडा भिकारी उठला आणि चालू लागला. आपल्याकडे काही नसलं, येशूचं नाव असलं तरी भरपूर आहे, पुरून उरेल इतकं आहे. आणि त्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य अलौकिक आहे, अद्भुत आहे. त्या सामर्थ्यापुढे कसलाही सामर्थ्य, कुठली शक्ती टिकाव धरूच शकत नाही. त्या येशूच्या नावाचा आपण काय केला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. अशुद्ध शक्तींना बांधण्यासाठी आपण आपल्यासाठी आणि इतरांसाठी काय केला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. एक साधं उदाहरण सांगतो, पुष्कळ आहेत परंतु एक सांगतो फक्त. मी क्लासमध्ये बसलो होतो ऑफिसमध्ये आणि एक जण ॲडमिशनसाठी आला. त्याचं नाव जालंधर सर्जने. त्याच्याबरोबर दुसरा एक जण होता, त्याचं ॲडमिशन करायचं होतं, ॲडमिशन केलं. आणि त्या जालंधर सर्जने हा जो त्याच्याबरोबर आलेला माणूस होता, त्याचा चेहरा जरा मला दुःखी, कष्टी, चिंताक्रांत असा दिसला. मी सहज विचारलं, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तो त्यांनी लगेच सांगितला प्रॉब्लेम. काय सांगायचं तर तुम्हाला, त्याच्या मिसेसची पहिली डिलिव्हरी अशी झाली की 9 महिने बाळ वगैरे व्यवस्थित आहे. आणि 9 महिने झाले की बरोबर त्यांच्या मिसेसला स्वप्न पडते की भिंतीवर रक्त उडले. आणि 9 महिन्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल, आणि 9 महिन्यानंतर ते मूल मरतं. असं पहिल्यांदा झालं. मग दुसऱ्यांदा आम्ही काय केलं की बायको त्यांची प्रेग्नंट राहिल्यानंतर अलिबागला गेलो आणि तिथून भंडारा घेऊन आलो बाबाकडून. तो भंडारा पाजला तिला.
तरी दुसऱ्यांदा आपण 9 महिने सगळे व्यवस्थित आहे, सोनोग्राफीचे रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहे. 9 महिन्यानंतर पहिल्या दिवशी भिंतीवर रक्त असं दिसतंय आणि मग ते 9 महिन्यानंतर बाळ पोटातच एक्सपायर होतं. असं 2दा झालं. आणि आता ही तिसरी वेळ आहे की काल रात्री त्याच्या बायकोला स्वप्न पडलं आणि भिंतीवर रक्त दिसले. आता मी काय करू? तो म्हणला मी माळकरी आहे आणि तो सिबा कंपनीमध्ये ऑफिसर आहे. त्याचं नाव जालंधर सर्जनी, माळकरी आहे आणि सिबा कंपनीमध्ये आजही तो ऑफिसर आहे. आणि मग काय झालं, मी प्रार्थना केली. का तर मला माहिती होतं. काय माहिती होतं? येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य इतकं मोठं आहे की त्या सामर्थ्यापुढं काहीच टिकत नाही. मग मी प्रार्थना केली, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही अंधकार शक्ती, अशुद्धात्म शक्ती, जादूटोणा करणी निघून जाऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी ती शक्ती, अंधकार शक्ती, अशुद्धात्म शक्ती धमकावतो. अशी मी प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन बोललो आणि जाताना माझ्या ड्रायव्हरमध्ये जे बायबल होतं नवा करार छोटा असा, तो त्याला दिला आणि त्याला सांगितलं की तुझ्या मिसेसच्या उशाला हा नवा करार, ही बायबल आहे ते ठेव, पण ते दिसलं पाहिजे. कोणी आत आलं त्या रूममध्ये, बेडरूममध्ये कोणी गेलं तरी ते दिसलं पाहिजे. उशीच्या खाली नाही ठेवायचं किंवा पांघरून घेऊन पण नाही ठेवायचं. ते दिसलं पाहिजे. हे पुस्तक दिसलं पाहिजे. रात्री कधी पण कोणी आलं, तुम्ही जरी गेलात तरी तुम्हाला ते पहिलं पुस्तक दिसलं पाहिजे. असं त्याला सांगितलं. तो ते पुस्तक म्हणजे नवा करार घेऊन गेला. त्याच्या बायकोच्या उशाला त्यांनी ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याचा मला फोन आला, हे पुस्तक काय आहे? अरे, हे पुस्तक त्यांनी ठेवलं आणि त्यांना काही रात्री स्वप्न नाही पडलं. हे विशेष झालं. हे कसं काय झालं? 2 वेळा असं झालं होतं आणि ह्या तिसऱ्या वेळेला पहिल्या दिवशी स्वप्न पडून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणलं ते येशू ख्रिस्ताचं पुस्तक आहे, त्या नावामध्ये ताकद आहे, त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्या नावामध्ये शक्ती आहे आणि तुम्ही ते वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की काय पॉवर आहे ते. आणि म्हणलं ठीक आहे, मी पण वाचतो. मग ती वाचायला लागली, त्यांची मिसेस ऐकायला लागली. ते पुढचे 8 दिवस त्यांचे बिना स्वप्नाचे आणि आनंदाचे असे गेले. आणि डिलिव्हरीच्या वेळेला त्यांना तिथे श्रीनगरमध्ये एक शिवानी हॉस्पिटल आहे, तिथे ॲडमिट केलं आणि तिथं पुन्हा त्रास सुरू झाला, काहीतरी एकदम ब्लड प्रेशर वगैरे शूट झालं. मग त्यांनी मला फोन केला, असा प्रॉब्लेम आहे काहीतरी. मी आणि मिसेस त्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि बाहेर प्रार्थना करत बसलो. आणि मग देवाच्या कृपेने सगळं नॉर्मल झालं. डिलिव्हरी झाली, मुलगा झाला त्यांना आणि त्यांनी ओमकार हे त्या मुलाचं नाव ठेवलं. येशू या नावामध्ये किती ताकद आहे, किती सामर्थ्य आहे पहा. आणि मग त्या जालंधर सर्जनी मुलुंड चर्चमध्ये तेव्हा वायदंडे पाळत होते, येऊन साक्ष दिली की या नावापुढे दुसरं कुठलंही नाव नाही. तुम्ही मला काय सांगाल ते मी ऐकतो, कारण त्याची बायको आणि मुलगा वाचणं याच्यापेक्षा दुसरा आनंद त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठलाही नाही, असं त्यांनी जाहीर केलं. हे नाव सर्वात उंच आहे, सर्वात मोठं आहे येशू नाव, हे त्यांनी जाहीर केलं. त्यांनी गुडघे टेकले चर्चमध्ये आणि त्यांनी येशू हा प्रभू आहे हे कबूल केलं. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. ते येशू नाव, सामर्थ्यवान नाव, त्या येशू नावाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये आशीर्वाद बनण्यासाठी केला पाहिजे, कारण ते आशीर्वादाचं नाव आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने अगदी स्वर्गारोहणाच्या वेळेला एक आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. मत्ते 28:20 वाचूया आपण. मत्ते 28:20. हा, जे काही मी तुम्हाला आज्ञा केली हा, ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. हा, देवाची स्तुती. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाबरोबर आहे युगाच्या समाप्तीपर्यंत, म्हणजे 2026 मध्ये पण आहे, म्हणजे येणाऱ्या सर्व वर्षांमध्ये पण आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो सामर्थ्यवान देव आहे.
आकाशाखाली आणि पृथ्वीवर दुसरं नाव तारण्यासाठी देण्यात आलेलं आहे. प्रेषित 4:12. एकच नाव दिलेलं आहे, ते काय आहे? येशू. त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्या नावामध्ये शक्ती आहे. सर्वात उंच असं असलेलं नाव आहे. आणि 8व्या दिवशी जे नामकरण झालं ते या नावाचं झालं, येशू. तो तारणार आहे, तो आमचा ख्रिस्त आहे, तो आमचा प्रभू आहे, तो शांतीचा अधिपती आहे, तोच काय, तो एक जिवंत देव आहे. देवाची स्तुती असो. सर्व दिवस युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे. हे येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे. त्याच यहोवा देवाने, परमेश्वराने एक अभिवचन दिलं होतं. यहोशुआ घाबरला. आता मोशे मरण पावला. आता मोशेसारखा मोठा नेता कोण नाही. आणि आता कसं होणार? आता काय होणार? एवढे सर्व लोक. परंतु परमेश्वराने एकाची निवड केली मोशेनंतर. तो कोण? यहोशुआ. का निवड केली माहितीये? मोशे पर्वतावर असायचा, परमेश्वराबरोबर असायचा, 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये असायचा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असायचा. तेव्हा यहोशुआ पर्वताच्या खाली एकटा काय करायचा? वाट बघत असायचा त्याची. सगळे लोक हेल काढून रडू लागले, परंतु यहोशुआ आणि कालेब हे मात्र काय म्हणत होते? अरे आपला परमेश्वर आपल्याबरोबर आहे ना, तो सामर्थ्यवान देव आहे ना, तो आपल्याला सहाय्य करेल, तुम्ही भिवू नका. आणि म्हणून मोशेनंतर परमेश्वराने कोणाची निवड केली? यहोशुआची. आणि यहोशुआला काय अभिवचन दिलं? वाचूया यहोशुआ 1:5. यहोशुआ 1:5. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचंही टिकावं लागणार नाही. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा जसा मोशेनंतर मी मोशे बरोबर मी होतो, तसा तुझ्या बरोबर मी असेल. जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझबरोबर असेल. आमेन. परमेश्वराने यहोशुआला दिलेलं वचन आहे. तू घाबरू नको, तू भिवू नको, पुढे आहे तसं दिलेलं. जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझबरोबर असेल. येशू ख्रिस्ताचं पण हेच अभिवचन आहे. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. त्या यहोवा देवाचं अभिवचन मोशेनंतर यहोशुआला आहे की जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझबरोबर असेल. परमेश्वर यहोवा देव जर त्या यहोशुआ बरोबर आहे तर त्याला भ्यायचं काय कारण आहे? आणि मग यहोशुआ त्या सर्व लाखो लोकांना घेऊन आला पुढे. त्यांना कुठे जायचं होतं? दुधामधाच्या प्रदेशामध्ये, कनान प्रदेशामध्ये. पण मध्ये आली यार्देन नदी. मध्ये काय होती? यार्देन नदी. ती दुथडी भरून वाहते. 12 महिने 24 तास तिला पाणी असते. आपल्या इकडच्या नद्या सगळ्या इतक्या आटतात की पाण्याचं काय थेंब पण दिसत नाही. तसं इकडे नाही. यार्देन नदी दुथडी भरून 12 महिने 24 तास वाहते. कुठून पाणी येते देवाला माहिती, कुठं जाते देवाला माहिती. देवाची स्तुती असं. कारण दुधामधाचा प्रदेश आणि त्यामध्ये असलेली ही यार्देन नदी. आणि ती दुथडी भरून वाहत होती. जायचं कसं पलीकडे? परमेश्वराने आज्ञा केली, याजक यांना कोश घ्यायला सांग आणि यार्देन नदीत उतरायला सांग. झालं, आज्ञा पाळली यहोशुआने. याजकांना सांगितलं, कोश देवाचा घ्या, यार्देन नदीमध्ये उतरा. त्यांनी कोश घेतला देवाचा. यार्देन नदीमध्ये नुसते त्यांचे पाय लागले याजकांचे. आणि यार्देन नदी दुथडी काय झाली? दुभागली. यार्देन नदी दुभागली आणि मध्ये रस्ता तयार झाला, कोरडा रस्ता. आणि त्या रस्त्यावरून यहोशुआ, याजक, सर्व कोश आणि सर्व इस्रायल लोक, लाखो लोक त्या यार्देन नदीत ओलांडून कुठे गेले? पलीकडे गेले. यार्देन हा एक काय होता? मार्ग मोकळा करणारा एक प्रवास होता यहोशुआच्या जीवनामधला. तसा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याबरोबर आहे. तर या 26 मध्ये आणि येणाऱ्या वर्षांमध्ये मार्ग मोकळा करणारा प्रवास परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करेल. काही काम अडलंय का? काही काम थटलंय का? काही काम राहिलंय का? तो मार्ग मोकळा करणारा प्रवास आपल्या जीवनाचा ह्या 2026 मध्ये परमेश्वर निश्चितच करेल. आमेन. देवाची स्तुती असो. कुणाचं घर घ्यायचं आहे का? कुणाचं नोकरी लागायची आहे का? कुणाचं बिझनेसमध्ये काही नवीन इनोव्हेशन करायचं आहे का? किंवा मुलांची लग्न, ही जी काही कामं आहेत, मुलीला फॉरेनला पाठवायचं आहे का? परमेश्वर तुम्हाला त्या कामामध्ये काय करेल? मार्ग मोकळा करून देईल आपल्याला. आमेन. आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे मार्ग मोकळा होण्यासाठी ते आपण अजून बघितलेलं नाही. परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे, जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी यहोशुआ तुझबरोबर आहे.
परमेश्वर त्याच्याबरोबर आहे आणि यार्देन नदीमधून परमेश्वराने काय केला? मार्ग मोकळा केला. तसा परमेश्वर तुमचा मार्ग मोकळा करणार आहे 2026 मध्ये. विश्वास ठेवा. देवाची स्तुती असते. विश्वास ठेवा. त्यानंतर पुढे गेला थोडासा. परमेश्वराच्या आपल्याबद्दलच्या योजना खूप चांगल्या आहेत. त्या कशा आहेत वाचूया आपण. इर्मया 29:11. इर्मया 29:11. परमेश्वराने आपल्यासाठी काही संकल्प केलेले आहेत. इर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे अनिष्टाचे नाही. अरिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी स्तुतीची भावी स्तुतीची आशा देणारे आहेत. बघा, परमेश्वर म्हणतो माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहेत ते तुमच्या हिताचे आहेत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीत घेऊन जातील अशी आशा बाळगा. म्हणजे परमेश्वराने काही त्याचे आपल्याबद्दलचे चांगल्या योजना आखलेल्या आहेत. हिताचे संकल्प आखलेले आहेत, नाही का? आणखी क्वेश्चन वाचा. इफिस 2:10. कोणते हिताचे संकल्प आहेत? इफिस पत्र 2 अध्याय 10 वचन. आपण सत्कृत्य करावेत. आपण सत्कृत्य करावेत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपण निर्माण केलेले आहोत. देवाने योजून ठेवलेली आहेत. आपण काय सत्कृत्य करायची ती देवाने योजून ठेवलेली आहेत. आणि मग जे संकल्प हिताचे आहेत ते पूर्णत्वास जातील. आपण काय सत्कृत्य करायचे ते देवाने योजून ठेवले. तुम्हाला मुलगा झाला, मुलगी झाली, तुम्ही बोलता, ठरवता, याला मी डॉक्टरच करणार, याला मी इंजिनियरच करणार आणि याला मी मोठं बनवणार, अमुक तमुक, जी काय चांगली गोष्ट आहे. तर देवाने पण अशी काय सत्कृत्य आपल्या बाबतीत काय केलेली आहेत? योजून ठेवलेली आहेत की हा माझा मुलगा, हा माझी मुलगी, हा माझा सेवक, याच्याबद्दल मी असं करेन. असं योजून ठेवलेलं आहे इफिस 2:10 प्रमाणे. आणि ते हिताचे आहेत. फक्त तिथं जाऊपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. ते आपल्या हातात येण्यासाठी, ते आशीर्वाद आपल्या हातात येण्यासाठी, आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. पुढे गेला यहोशुआ. कुठून पुढे गेला? यार्देन नदी ओलांडून पुढे गेला. परमेश्वराने मार्ग मोकळा केला. पण पुढे काय होता? यरिहो, है ना? यरिहो नगर एकदम स्ट्रॉंग, भिंती इतक्या मजबूत की त्या भिंतींवरनं चॅरिऑट्स म्हणजे रथ चालायचे पाहणी करण्यासाठी. आणि लोक घाबरले. माय गॉड, आता काय होणार? परमेश्वराने आज्ञा दिली, एक शब्द पण बोलायचं नाही. एक शब्द पण बोलायचा नाही. या भिंतींच्या भोवती फक्त काय करायचं? प्रदक्षिणा घालायची. कारण बोलले असते तर काय बोलले असते माहिती आहे? अरे बापरे, आता कसं होणार? आता आमचं काय होणार? एवढ्या मोठ्या भिंती, आता कसं काय करायचं? अत्यंत सैन्य आलं तर आम्ही काय करणार? आमच्याकडं तर काही नाही. असंच काहीतरी बोलले असतील. ते अविश्वासाचं झालं असतं, आहे की नाही? म्हणून परमेश्वराने आज्ञा केली, एक शब्द बोलायचं नाही, फक्त प्रदक्षिणा मारा. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 1, असे 7 दिवस आणि 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा. आणि मग जोराने काय करा? शंखनाद करा. जोराने देवाचा जयघोष करा. आणि मग यहोशुआने तसं केलं आणि काय झालं? यरिहोच्या भिंती पडल्या. आणि मग यरिहोच्या भिंती पडल्या आणि ती यरिहो नगर यांनी काय केलं? काबीज केलं, हस्तगत केलं. आणि त्यातून तर पुढे जायचा त्यांचा मार्ग होता. तिथून ते यरिहोपासून पुढे मदल करत कुठे गेले? कनान देशामध्ये. कनान देश म्हणजे इस्रायल देश. त्याला परमेश्वर स्वतः दुधामधाचा प्रदेश म्हणतो. तो दुधामधाचा प्रदेश खरंच दुधामधाचा प्रदेश आहे. आपली एक जर्सी गाय, कोण शेतकरी असेल तर माहिती असेल, 15-20 लिटर दूध देते रोज. त्यांची साधी गाय किंवा साधी म्हैस 80 लिटर दूध देते रोज. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? दुधामधाचा प्रदेश. आपण इथे अमूल बटर खातो, एकच प्रकारचं बटर आपल्याला माहिती आहे, अमूल बटर. पण तिकडे बटरचेच 50 प्रकार आहेत. म्हणजे एका टेबलवर बटरच ठेवलेले होते. मला वाटलं हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, ते वेगळं आहे, ते वेगळं आहे, पण सगळे बटरच होते. बटर, अमूल बटर सारखं ते वेगवेगळ्या प्रकारे ड्रायफ्रुट्स कशामध्ये आहे, काय वेगळ्या जेली आहे, काय
वेगवेगळे प्रकार, बटरचे प्रकार. का तर दुधामधाचा प्रदेश. इथला एक द्राक्षाचा घड 2 जण कावडीने घेऊन जातात. आपला तळहातावर एवढा असतो आहे ना. तिथला एक द्राक्षाचा घड 2 जण कावडीने घेऊन जातात. हॉटेलमध्ये ज्यूसचे, द्राक्षरस, मोसंबी, ॲपल वगैरे ह्याचे ज्यूसचे कॅनच्या कॅन भरून ठेवलेले असतात. किती प्या, किती रूमवर घेऊन जावा, बाहेर जाताना फिरायला जाताना पण किती घेऊन जावा, बॉटल भरून घेऊन जावा, कॅन भरून घेऊन जावा. हां, ज्यूस देतात. बरोबर आहे, ज्यूस देतात. किती ज्यूस तुम्ही घेऊन जावा, काही कमी नाही, काहीही कमी नाही. देवाची स्तुती असो. हा कुठलाच प्रदेश आहे? कनान, दुधामधाचा प्रदेश. आणि मासे, यार्देन नदीमध्ये मासे, आपण कचरा गोळा करतो ना, कचऱ्याच्या गाड्या असतात ना इथे म्युन्सिपाल्टीच्या, कचरा गोळा करून घेऊन जातात, तशी मासे गोळा करून घेऊन जातात. तिथं फेमस, इथं कसा फेमस आहे पापलेट, सर्वांना आवडतो पापलेट, तसा तिथे फेमस आहे पीटर्स फिश. पीटर्स फिश त्याला नाव दिलेलं आहे. कारण का? हा, पेत्र गेला, येशू ख्रिस्ताने सांगितलं, अरे तो मासा पकड, तो त्याच्या तोंडात ते नाणं येईल, ते तू तुझा आणि माझा कर म्हणून दे. तर तो जो फिश आला, तो पीटर फिश आला. त्या फिशला नावच त्यांनी दिलेलं आहे पीटर्स फिश. तो पापलेट सारखाच दिसतो, तो तसा पापलेट सारखाच मोठा आहे आणि चवीला पण तसाच छान आहे. देवाची स्तुती असो. तर पीटर्स फिश भरपूर तिकडे, जे पाहिजे ते सगळं भरपूर आहे. आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला माहिती आहे, गुगल सर्च करतो ना आपण, गुगल सर्च करतो की नाही? हां, मोबाईलमध्ये आहे ना गुगल, काही शोधायचं असेल, गुगल मॅप वगैरे लावतो ना आपण. ते गुगल कुठलं आहे? इस्रायल देशाचं आहे. सगळा पैसा कुठे? इस्रायल देशामध्ये. सगळ्या जगातून सगळा पैसा कुठे? इस्रायल देशामध्ये. देवाने काय केलेलं आहे? त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. इतकंच नव्हे तर अब्राहम याच्या वेळेला हगार जेव्हा पळून जात होती बैरशेबाच्या वाळवंटात, त्या बैरशेबाच्या वाळवंटामध्ये तिचा मुलगा इश्माईल हा जेव्हा तहानेने व्याकुळ झाला, तेव्हा तिने हाक मारली फक्त, हे अब्राहमाच्या देवा तू कुठे आहेस? आणि देवाने काय केलं? त्या वाळवंटामध्ये एक झरा उत्पन्न केला. आपल्याकडचे झरे म्हणजे असे जमिनीतून येतात आणि तिथंच वाहत जातात. हा झरा जमिनीपासून 7 फूट वर आलेला आहे, माझ्या उंचीपेक्षा जास्त. मग त्यांनी तिथं आजही आहे 12 महिने 24 तास वाळवंट बैरशेबा, मी स्वतः पाहिला, तिथं तो झरा आहे. त्यांनी असा गोल, जसा झेंड्याला कट्टे असतात ना, तसे कट्टे करून तो झऱ्याचं पाणी वर घेऊन पुन्हा खाली सोडलं. आपला झरा जमिनीतून येतो तसाच जमिनीवरून वाहत जातो. तसं नाही, जमिनीतून हा झरा 6 ते 7 फूट वर येतो आणि मग तो वाहतो. म्हणजे देवाने जे केले ते सगळे पुरावे ठेवले. देव सत्य आहे याचे पुरावे ठेवले. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. योहान 14:6. तो सत्य आहे. मग या दुधामधाच्या प्रदेशामध्ये परमेश्वर यहोशूआला घेऊन गेला. हे सगळं सुंदर, सगळं विपुल, सगळं आशीर्वादांनी भरलेलं. तिथं पांढरी माती आहे, परंतु झाडं हिरवीगार, बॉटल ग्रीन कलर म्हणतात पानांचा. इतकं सुंदर वैभव यहोशूआला दिलं. आणि यहोशूआ काय म्हणाला? यहोशूआने एक वचन दिलं देवाला, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशूआ 24 अध्याय 15 वचन वाचा. यहोशूआ 24:15. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला नैत दिसत असते, हां तर तुम्ही कोणाची सेवा करणार? हां. आजच ठरवा. हां महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोरांच्या देवाची, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. हे वचन दिलं यहोशूआने. मग मी मगाशी एकदा दोनदा बोललो की देव आपल्याबरोबर आहे, त्याचं अभिवचन आहे. आपल्याला त्याच्याबरोबर राहण्यासाठी काय करायचं? यहोशूआला सर्व आशीर्वाद मिळाले. कनान देशामध्ये आला, सर्व दुधामधाचा प्रदेश त्याला मिळाला, सर्व सुख सोयी समृद्धतेने नटलेला, विविधतेने नटलेला देश त्याला राहायला मिळाला. पण त्यांनी काय केलं? एक वचन दिलं देवाला. काय? की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. देवाला सर्व कुटुंब,
देवाच्या सेवेसाठी आवडतं. कुटुंबासह देवाच्या चर्चमध्ये या. आपले लेकराबाळांसह नातवंड असतील त्यांच्यासह देवाच्या चर्चमध्ये या आणि कुटुंबासह त्याची आराधना प्रार्थना करा. घरामध्ये पण कुटुंबाने एकत्र या, कुटुंबाने एकत्र वचन वाचा, कुटुंबाने एकत्र प्रार्थना करा. देवाला कौटुंबिक प्रार्थना, कौटुंबिक देवाचं केलेलं गौरव आवडतं. मंदिराला एक जण आला, दुसरा तिकडे गेला, तिसरा तिकडे गेला, चौथा आलाच नाही, असं व्हायला नको, नाही का? तर आपण मी आणि माझे घराणे, तर तो असं बोलला का मी परमेश्वराची सेवा करणार नाही, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. देवाला सर्व कुटुंबानिशी देवाचं गौरव केलेलं आवडतं. हे अभिवचन, हे वचन जर आपण दिलं तर देवाचे सर्व आशीर्वाद आपल्याला धावत येतील. येशू ख्रिस्त धक्क्याच्या घरी गेला आणि धक्क्याला काय आशीर्वाद दिला? आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. असं बोला का आज धक्क्यात तुला तारण प्राप्त झाले आहे? नाही, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. सर्व घर पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताला. ते असेल तो प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादांनी, दुप्पट आशीर्वादांनी आपल्याला काय करतो? भरून टाकतो. नोहा एकटा गेला का तारवामध्ये? नाही, त्याचं सर्व कुटुंब 8 जण होते. नोहा, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं शेम, हाम, यापेत आणि 3 सुना, असे एकूण किती जण होते? 8. सर्व कुटुंब परमेश्वराला पाहिजे. सर्व कुटुंबाने त्या तारू बनवण्यासाठी काय केला होता? मदत केली असेल सर्व कुटुंबाने. नोहा काय एकटाच लाकडं तोडून आणणार का? काहीतरी त्यांनी सहभाग घेतलेला आहे. काहीतरी ते एवढं मोठं तारू बनवलं, काहीतरी त्याच्या बायकोनी, मुलांनी काहीतरी त्याला मदत केलेली आहे. लाकडं तोडायची, फळ्या करायच्या, तासायचं आणि त्याच्यापासून काय एक तारू एक एक फळी जोडायची, इतकं मोठं तारू बनवायचं. काहीतरी त्याच्या कुटुंबाने केलेलं आहे आणि म्हणून अख्खं कुटुंब त्या जलप्रलयामधून काय झालेलं आहे? वाचलेलं आहे. अख्खं कुटुंब परमेश्वराला काय करायचं आहे? आशीर्वादासाठी काय करायचं आहे? निवडायचं आहे अख्खं कुटुंब. म्हणून आपण अख्ख्या कुटुंबाद्वारे परमेश्वराची सेवा करूया. दुधा मधाचा प्रदेश आपल्या घरात येईल, स्वर्गीय आनंद, स्वर्गीय सुख आपल्या घरात येईल. परमेश्वराने नोहाला किती आशीर्वाद केलं बघा. शेम, याच्या वंशाळीत येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. शेमच्या वंशाळीत अब्राहम आहे, अब्राहमाच्या वंशाळीत दावीद आहे, दाविदाच्या वंशाळीत येशू ख्रिस्त आहे. किती आशीर्वादित केलेला आहे. त्याचा 3रा मुलगा यापेत, त्याने बांधलेलं नगर, मोठं शहर आहे आज यापो, ज्याला जाफा म्हणतात. जाफा मोठं शहर आहे ते इस्रायलमधलं. जाफा, यापो, किती मोठं शहर आहे. हे आशीर्वाद नोहाला मिळाले. कुटुंबाने सेवा केली. तसं यहोशू म्हणतो मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. त्यामुळं तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं, तुमची नातवंड, तुमच्या येणाऱ्या पिढ्या परमेश्वराच्याच चरणाजवळ लीन आणि नम्र असू दे, अशी प्रार्थना करा. सर्व आशीर्वाद परमेश्वर तुमच्यापर्यंत घेऊन येईल, धावत येतील. आमेन. 2026 मध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये परमेश्वर तुम्हाला, तुमच्या घराला दुधा मधाच्या प्रदेशाचा सर्व आशीर्वाद देऊ. आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बापा, यहोशूला तू म्हणाला जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझबरोबर आहे. आणि हे देव बापा, प्रभू श्री ख्रिस्ताचं अभिवचन आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. हे देव बापा, तू आम्हाबरोबर आहेस म्हणून आमचे उपकार मानतो, धन्यवाद देतो. आम्ही आज तुला वचन देतो देव बापा की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराचीच सेवा करणार. हो देव बापा, आम्ही आमचं सर्व कुटुंब आणि येणाऱ्या आमच्या सर्व पिढ्या तुझ्याच चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन तुझीच सेवा कराव्यात, असे देव बाप्पा तू आम्हासाठी कर. आणि तुझे सर्व आशीर्वाद तू आम्हाला, या सेंट ख्रिस्तोफर मंडळीच्या प्रत्येक सभासदाला, सदस्याला दे, अशी नम्रतेची कळकळीची विनंती प्रार्थना. हा प्रार्थनांचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्ताला मागतो नाही बाप्पा. आमेन.